हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट 4:30 वगैरे झाले आणि ना मुलींना झोपवता झोपवता मला पण झोप लागली होती. तर मी पण थोडा वेळ झोपले आणि मी आता आली किचनमध्ये. तर आज ना मुली स्कूलला गेल्या नाही, कारण 2च दिवस झाले स्कूल सुरू होऊन त्यांची झोपच होत नाही आहे. रात्री उशिरा झोपतात, मग सकाळी उठावं लागतं. तरी मी त्यांना दुपारी थोडंसं झोपवते क्लासला जाण्याआधी, बट स्टील ते आहे रात्री उशिरा झोपल्यामुळे. आणि भांडी आहेत जी लावायची आहेत, सकाळी वॉश केलेली, आणि इथे थोडासा मेस आहे तर तो मी आवडते. म्हणजे पॉपकॉर्न करून दिले होते मुलींना झोपायच्या आधी. पॉपकॉर्नचे पॅकेट्स इथेच वरतीच होते फ्रीजवर, तर त्यांना पॉपकॉर्न खायचे होते, तर पॉपकॉर्न बनवून दिले आणि मग ते खाऊन झोपल्या. आणि त्याचं सगळं कुकर वगैरे सगळं आहे, ते थोड्या वेळाने घासेल मी. तर झालं असं की जे आपण चॅलेंज घेतलेलं आहे म्हणजे मी, की 100 days 100 ब्लॉग्सचं, तर 9 दिवस झाले, 9 ब्लॉग पडलेत. आणि काल ना मी खूप छान प्लॅन केला होता. काल मी रात्री जेवणासाठी मस्त पालक पनीर जिरा राईस वगैरे केलं होतं, आणि ते सगळं मला शूट पण करायचं होतं आजसाठी, की आज मी तुम्हाला तो ब्लॉग देईन. पण ना झालं असं की मी ते सगळं छान बनवलं, छान झाली भाजी वगैरे सगळं, आणि मला ते शूट म्हणजे स्वयंपाक करताना मला शूट करायची इच्छाच होत नव्हती. म्हणजे हे माझं चुकलं ॲक्च्युली. ते मी शूट केलं असतं आज तुम्हाला छान रेसिपी बघायला मिळाली असती माझ्या पद्धतीची. पण मला नाही माहिती मी असं का केलं, म्हणजे शूट का नाही केलं मला ते. आणि बऱ्याचदा हेच होतं की सगळ्या गोष्टी ठरवल्या तशा मी करत असते, पण मी काय शूटच नाही करत, असं होतं. आणि त्यामुळे मग माझे व्लॉग राहून जातात, हेच कारण आहे. तर एनिवेज, आणि हां, मग मला काय वाटलं की काल माझा 9वा ब्लॉग झालेला आहे आणि आज 10वा आहे, आणि आज मी व्हिडिओ टाकत नाही. तर नव्याचे 9 दिवस असं काहीतरी, म्हणजे आज जर ब्लॉग केला नाही तर माझं चॅलेंज तर ब्रेक होणारच. आणि नव्याचे 9 दिवस म्हणतात तसं 9 दिवस मी केलेलं आहे, आणि 10व्या दिवशी काही नाही, संपलं सगळं. तर म्हटलं नाही, आता मी तुमच्याशी थोडंसं बोलते. आणि बोलता बोलताना मी चहा बनवते. हां, पण चहा बनवताना अशी गंमत आहे की आज मला बनवायची ब्लॅक टी. कारण हां, एकच मिनिट. कारण दूध नाही आहे, कारण एक मिनिट. हां, तर दूध नाही आहे, त्याचं कारण असं आहे की आणलं नाही आहे आज दूध. सकाळी श्री विसरला दूध आणायचं, तर मी आता जाऊन आणेल एक थोड्या वेळाने. तर मी म्हटलं आता मला ना थोडंसं ॲक्टिव्ह होण्यासाठी स्वतःला चहा बनवायचा आहे, तर मी ब्लॅक टी बनवते. तर थोडीशीच माझ्यापुरतीच बनवणार आहे. खरं तर मी जास्त पण बनवू शकते, कारण श्री पण ना ब्लॅक टीच घेतो, जास्तच बनवते. कारण की ब्लॅक टी आपण ठेवू शकतो तशीच, म्हणजे दुधाचा चहा कसं केलं की लवकर प्यायला पाहिजे अर्ध्या तासाच्या आत. नाही तर मग त्याचा कलर पण चेंज होतो, आणि हे पण होतं, चांगलं पण नसतं ते, त्याच्यामुळे. तर पाणी पिते. आणि ब्लॅक टीच्या बाबतीत असं असतं की ब्लॅक टी म्हणजे सकाळी केलेली संध्याकाळी पण पिऊ शकतो आपण, असं. आलं आपलं निम्मच घेणार, एवढं नाही लागणार, एवढं घेते. मग आजचा व्लॉग आहे ना हा, काय म्हणजे मला वाटेल की काही नाही तर काहीतरी असं, पण आजचा दिवस समजून घ्या. कारण की मग मी आज काय करेल, थोड्या वेळाने मस्त फ्रेश होईल आणि मग प्रॉपर व्लॉग करायला. आलं टेचून टाकते मी, खिसून पण टाकते बऱ्याचदा, पण मी सांगते तुम्हाला, तुम्ही ट्राय करा. एकदा खिसून आलं घालून चहा करा आणि एकदा ठेचून करा, दोघांच्या टेस्टमध्ये फरक आहे खरंच. एकदा ट्राय करून बघा. सो आलं घातलेलं आहे. हां, आणि मी काय सांगत होते, तुम्हाला वाटेल की आज नुसत्याच गप्पा आहे, काय हॅपनिंग तर नाही, तर येस, पण खंड नको म्हणून मग मी आत्ता अशी बोलते. अगदी 5च मिनटं बोलणार आहे,
चहा झाला की चहा प्यायला गेली आणि इथे मी खिडकीलाच हा फोन लावलेला आहे, पण क्लिअर दिसतंय ना सगळं. वरती थोडा पोटमाळ्यावरचा पसारा दिसतोय, तर तेवढा आहे करा, कारण त्याला काही नाही करू शकत. पोटमाळ्या असतातच त्यासाठी की आपण त्याच्यावर पसारा ठेवू. तर हां, हे पाणी उकळलेलं आहे, तर याच्यावर मी साधारण 2.5 वगैरे चमचे साखर घालते. 3 पण घालते, कारण हा चमचा आहे, हा चमचा आहे ना, ते काय बोलतात त्याला, मुली ना लहान होत्या तेव्हा त्या हे खायच्या बघा, नाचणी सत्व, त्याचे चमचे. एवढे चमचे जमा झाले होते ना माझ्याकडे खूप. तर मग बरेच परीच्या मम्मीने पण, म्हणजे माझ्या बहिणीने पण बरेच घेऊन गेले. सेम बऱ्याच गोष्टीत हे चमचे आहेत माझे, कारण मी दिलं आहे भरपूर नाचणी सत्व मुलींना. आणि ना ब्लॅक टी करताना साखर थोडीशी जास्त, पण चहा पावडर कमी घालायची असते असं. त्या मिरच्या ना माझ्या खराब होणार होत्या, त्यापेक्षा मी ह्या वाळवून घेतल्या. अशा वाळवलेल्या मिरच्या पण छान लागतात, जे आपण तडका वगैरे देतो ना त्या गोष्टीत. तुम्ही असं प्रॉपर ड्राय करायच्या, बर्नीत घालून ठेवू शकता, किंवा बर्नीत घालून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. सो येस, चहा होत आलेला आहे, ह्याला नाही फार वेळ लागत. आता ना मी असं करणार नाही. माझं जे चॅलेंज आहे ना, ते मला ब्रेक नाही करायचं आहे. तर मग याचा अर्थ असंच की मी स्वतःला अंडर एस्टिमेट करते. मला माझ्या नवऱ्याचा पण फोन येतो आहे, बाय द वे. झाला आहे माझा चहा, दाखवते तुम्हाला. त्याला जास्त उकळायचं पण नाही. अद्रकचं जे पाणी आहे ना, त्याला जास्त छान उकळून घ्यायचं. आणि मग तर येस, पहा चहा माझा रेडी आहे. आणि येस, तर मी काय सांगत होते, उद्यापासून मी छान छान ब्लॉग देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. मला सपोर्ट करा, कारण न्यू चॅनल आहे. तुमच्यापर्यंत पोहोचायला ऑफकोर्स मला थोडा वेळ लागणार आहे. मी करणार आहे ट्राय, माझं 100% देणार आहे. पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो येस, भेटते उद्या एका छानशा ब्लॉगसहित. काळजी घ्या, मस्त राहा, बाय.